नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपले सबस्क्रायबर दीपाली पाटील, शिवप्रसाद, ज्योतिराम जाधव, रेशमी केडुस्कर यांचे जे डाऊट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी इथे एक ब्लाउज घेतलेला आहे। आता आपण त्याच ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची आणि त्याच मापांमध्ये किती इंच कुठे वाढवायचं ते बघणार आहोत। बऱ्याच जणांना शोल्डरची मापे कशी घ्यायची, गळा रुंदी कशी घ्यायची, मुंड्याची मापं कशी घ्यायची आणि गळा उंची गळा रुंदी कशी घ्यायची ते बऱ्याच जणांना कळत नाही। तर मी आज तुम्हाला यामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। इथे मी 38 साइजचं कटोरीचं ब्लाउज घेतलेला आहे। तर त्या ब्लाउजची पूर्ण उंची, साइज, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, पुढचा गळा उंची, मागचा गळा उंची, कमर, मागचा टक्स रुंदी, पुढचा टक्स उंची, मागचा टक्स उंची, बाही उंची आणि दंडघेर यांचे आपण मापे घेणार आहोत आणि त्याच मापांमध्ये किती इंच कुठे वाढवायचं ते डिटेलमध्ये बघणार आहोत। आपण आज ह्या व्हिडिओमध्ये डीप चौकोनी गळा कसा घ्यायचा ते बघणार आहोत। मला आपले सबस्क्रायबर दीपाली पाटील यांची कमेंट होती की मला डीप चौकोनी गळा कसा घ्यायचा ते सांगा। तर या व्हिडिओमध्ये आपण डीप गळा कसा घ्यायचा चौकोनी ते सांगणार आहोत। इथे आपण पूर्ण उंची नेहमीप्रमाणे मोजून घेत आहोत। आपल्याला ब्लाउजची घडी करायची आहे आणि घडी मोजून घ्यायची आहे। इथे आपल्याला घडी शोल्डरच्या टिप पासून तर कमरेच्या टिप पर्यंत उंची मोजून घ्यायची असते। आपली जी ब्लाउजची पूर्ण उंची आलेली आहे ती 14 इंच आलेली आहे। म्हणजेच आपलं जे तयार ब्लाउज आहे त्याची उंची आहे 14 इंच। त्यात आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करत असतो, म्हणजेच आपली जी पूर्ण उंची आलेली आहे ती 15 इंच घेणार आहोत। प्रत्येकाची ब्लाउजची उंची ही वेगवेगळी असते। मी नेहमी दाखवत असते उंची तुम्हाला कशी मोजून घ्यायची असते तशी तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून उंची मोजायची आहे आणि 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲड करायचं आहे। इथे आपण तयार ब्लाउजवरून उंची कशी मोजून घेतली ते बघितलेलं आहे। हे आहे 38 साइजचं ब्लाउज। मी तुम्हाला 36 साइजचंही दाखवते। हे जे 36 साइजचं आपण प्रिन्सेस कटवरून कटोरी ब्लाउजची मापं घेतलेली आहेत। प्रत्येकाची घडी वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची उंची ही वेगवेगळी असते। तुम्ही तुमच्या तयार ब्लाउजवरून उंची घ्यायची आहे आणि त्यात मी जितकं वाढवते आहे म्हणजे जितके इंच आपण उंचीमध्ये शोल्डरमध्ये वाढवून घेतो ते घ्यायचं आहे। इथे आपण आज 38 साइजचं कटोरीचं ब्लाउज बघत आहोत, म्हणून आपली जी कटोरी ब्लाउजचं पूर्ण उंची आहे 38 साइजची ती 14 इंच आहे तयार ब्लाउजची। त्यात 1 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे। आता आपण ब्लाउजवरून साइज मोजून घेऊयात। आपण जर ब्लाउजवरून माप घेत आहात तर त्याला साइज म्हणली जाते आणि तुम्ही जर अंगावरून माप घेत असेल छातीचं तर त्याला छाती म्हणली जाते। आता आपण ब्लाउजवरून छातीचे माप कसे घेतले जाते ते बघणार आहोत। याला घडीही म्हणली जाते, छातीही म्हणली जाते आणि साइजही म्हणली जाते। शक्यतो तयार ब्लाउजवरून आपण जेव्हा माप घेतो त्याला घडी म्हणली जाते। आपण आता घडी मोजून घेऊयात आणि तुम्ही जर अंगावरून माप घेत असाल तर त्याला छाती म्हणली जाते। हुकच्या साइड पासून आपल्याला जी टिप आहे फिटिंगची तिथपर्यंत ही घडी मोजून घ्यायची आहे। इथे बघू शकतात 9.5 इंचाची माझी घडी आलेली आहे। जे आपलं तयार ब्लाउज आहे 38 साइजचं त्याची जी घडी आहे ती 9.5 इंच आलेली आहे। आपल्याला ही घडी आपली फिटिंगच्या टिप पर्यंत मोजून घ्यायची असते। हुकच्या साइड पासून तर फिटिंगच्या टिप पर्यंत आपली जी घडी आलेली आहे ती 9.5 इंच आहे। त्यात आपण जे 1.5 इंच आहे ते शिलाई मार्जिन वाढवून घेत असतो। इथं आपण आधी घडी लिहून घेऊयात, म्हणजे साइज, याला साइजही म्हणली जाते आणि तुम्ही जर अंगावरून माप घेत असाल तर त्याला छाती म्हणली जाते। आपली जी 38 साइजची घडी आलेली आहे ती 9.5 इंच आहे आणि हे जे एक्स्ट्राचं आहे ते शिलाई मार्जिन आहे ते आपण 1.5 इंच घेतो। समजा तुम्ही 1.5 इंचापेक्षा जास्त घेतलं तर आपलं कापड खूप वेस्ट जातं आणि ज्या वेळेला आपण ब्लाउज घालतो त्यावेळेला ते खूप टोचतं, म्हणून शक्यतो आपल्याला 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। 9.5 इंच प्लस 1.5 असं आपल्याला बरोबर 11 इंचची घडी घ्यायची असते। मी परत एकदा दाखवते तुम्हाला। 9.5 इंच
प्लस 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन आहे। तुम्ही जर अंगावरून माप घेत असाल, तुमची जर छाती 38 इंच आलेली असेल तर त्याचं माप कसं घ्यायचं, त्याचा चौथा भाग कसा काढायचा ते मी दाखवत आहे। हे आहे 38 इंचावरती आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे। जिथून आपली टेपची सुरुवात होते 1 पासून तिथं या पद्धतीने इथे आपण टेप फोल्ड केलेला आहे, म्हणजेच आपली डबल घडी झालेली आहे। परत आपल्याला टेपची एकदा घडी करायची आहे, तेव्हाच आपला छातीचा चौथा भाग येईल। हा डबल भाग झालेला आहे, 38चा सेकंड टाइम भाग झालेला आहे। टेपचे आपल्याला 4 फोल्ड करायचे आहेत। इथे आपण टेपचे 4 फोल्ड केलेले आहेत, बघू शकता तुम्ही। बऱ्याच जणांना अंगावरून माप घेतल्यानंतर चौथा भाग काढता येत नाही, तर ही चौथा भाग काढण्याची खूप सोपी पद्धत आहे, वेळही जात नाही। इथे आपला जो 38 साईजचा चौथा भाग आलेला आहे तो 9.5 इंच आलेला आहे। तुम्ही जर घडीमध्ये कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे। तुम्ही 38चा किंवा 36चा याप्रमाणे चौथा भाग काढू शकतात आणि जेवढा चौथा भाग आलेला आहे तेवढी आपण घडी घेऊ शकतो। छातीपेक्षा कमरेचं माप कमी असतं। मला आपले सबस्क्रायबर ज्योतिराम जाधव यांची कमेंट आलेली होती, त्यांची जी रुंदी आहे ती 9 इंच आहे, म्हणजेच घडी 9 इंच आहे। त्यात त्यांनी 2 इंच ॲड केलं की त्यांची घडी होते 11 इंच आणि त्यांचं कमर आहे 8 इंच प्लस ते 2 इंच ॲड करून 10 इंच होतं। त्यात आपल्याला अर्धा इंच हा टक्स पॉईंट ॲड करायला लागतो, म्हणजेच त्यांची घडी जी कमरेची येणार आहे ती 10.5 इंच येणार आहे। म्हणजे छातीपेक्षा कमरेचा भाग हा कमी असतं। छातीपासून जर कमरेपर्यंत आपण कट केलं तर आपली जी पट्टी आहे ती क्रॉस कट होते। मी जेव्हा छातीचे आणि कमरेचे माप पेपर कटिंगवरती टाकणार आहे तेव्हा त्यांचे डाऊट पूर्ण क्लिअर करून देणार आहे। इथे आपण ब्लाऊजची व्यवस्थित अशी घडी तयार केलेली आहे। आपल्याला शोल्डर मोजण्यासाठी घडी व्यवस्थित तयार करायची असते। शोल्डर मोजताना आपल्याला ह्या बाहीपासून तर ह्या बाहीच्या जॉईंटपर्यंत शोल्डर मोजून घ्यायचं असतं। ब्लाऊजवरून माप घेण्यासाठी आपण व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे आणि तेव्हाच आपल्याला हे शोल्डर मोजायचं आहे। 38 साईजचं जे ब्लाऊज आहे तयार ब्लाऊज, त्याचं जे शोल्डर आहे ते 11 इंच येत आहे, बघू शकता तुम्ही। 11 इंच आपलं शोल्डर आहे, त्याचा आपण निम्म करून घेत असतो। ब्लाऊजवरून आपण जर शोल्डर व्यवस्थित मोजून घेतलं तर आपलं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं। शोल्डर मोजताना आपल्याला ब्लाऊजची व्यवस्थित घडी करून घ्यायची असते आणि दोघं बाहीच्या जॉईंटपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं असतं, म्हणजेच ह्या बाहीच्या जॉईंटपासून तर समोरच्या बाहीच्या जॉईंटपर्यंत आपण शोल्डर मोजून घेत असतो। इथे आपलं जे शोल्डर आलेलं आहे ते 11 इंच आहे। 11च्या आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजेच 5.5 इंच। प्रत्येक मापाचं शोल्डर हे वेगवेगळं असतं। 36 साईजचं वेगळं आहे, 38चं वेगळं आहे, 40चं वेगळं आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून शोल्डरचं माप काढू शकता। इथे आपण शोल्डर लिहून घेऊयात 5.5 इंच, 11च्या निम्म 5.5 इंच प्लस आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन। जेव्हा आपण बाहेर जॉईन करतो त्यात अर्धा इंच जातं, तर आपलं जे शोल्डर आहे 38 साईजचं ते 6 इंच आहे। मी नेहमी तुम्हाला सांगत असते की शोल्डर मोजताना तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून शोल्डर मोजायचं आहे आणि त्यात अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे। मी हे जे ब्लाऊज घेतलेलं आहे तयार त्यावरून मोजून दाखवत आहे तुम्हाला की कशा पद्धतीने आपण शोल्डर मोजून घेतो। प्रत्येकाचं शोल्डरचं माप, छातीचं माप, मुंड्याचं माप, कमरेचं माप हे वेगवेगळं असतं। मी ज्या पद्धतीने तुम्हाला माप घेऊन दाखवते त्या पद्धतीने तुम्ही माप घेऊन मी जितके इंच वाढवते तितके इंच जर तुम्ही वाढवलं तर तुमचं जे ब्लाऊजची पेपर कटिंग आहे ती अगदी परफेक्ट होईल आणि तुम्हाला ब्लाऊजही अगदी परफेक्ट बसेल। बघू शकता मी तुम्हाला आता दाखवते 36 साईजचं जे कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग केलेलं होतं त्याचं शोल्डर आहे 5 इंच प्लस आपण त्यात अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे, म्हणजेच आपलं 36 साईजचं जे शोल्डर आहे ते 5.5 इंच आलेलं आहे आणि जे 38 साईजचं जे शोल्डर आलेलं आहे आपलं ते 5.5 इंच आलेलं आहे। त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे। आपल्याला शोल्डरमध्ये, मुंड्यामध्ये, गळ्या उंचीमध्ये अर्धा इंच हे वाढवून घ्यायला लागतं। अर्धा इंच आपण हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। मुंडा मोजण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। जिथं आपण काखेमध्ये बाही जॉईन केलेली असते
तिथून आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा असतो। एक तर तुम्ही स्केलने लाईन मारून घ्यायची आहे किंवा या पद्धतीने स्केल आपल्याला सरळ ठेवायची आहे। जी आपली काखेची टीप आहे तिथपर्यंत आपल्याला हे मुंडा मोजून घ्यायचा आहे। जी शोल्डर आपण जॉईन करतो तिथून आपल्याला या पद्धतीने हा मुंडा मोजून घ्यायचा आहे। 38 साइज साठी जो मुंडा आलेला आहे तयार ब्लाउजचा तो 6 इंच आहे। बघू शकता तुम्ही 38 साइजचा जो मुंडा आहे तो 6 इंच आलेला आहे। मी स्केल कशी ठेवलेली आहे तेही बघू शकता तुम्ही। या पद्धतीने आपल्याला स्केल ठेवून मोजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चॉकने लाईन मारून घेऊ शकतात आणि या पद्धतीने मोजून घेऊ शकतात। ही मुंडा मोजण्याची खूप सोपी पद्धत आहे। या पद्धतीने जर तुम्ही मुंडा मोजून घेतला तर तुमचा मुंडा अगदी परफेक्ट येईल। आपला 38 साइजचा जो मुंडा आहे तो 6 इंच आलेला आहे। त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करतो। जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करतो ते आपण जेव्हा शोल्डर जॉईन करतो त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं। 6 + अर्धा तसं आपलं जे मुंडा येणार आहे तो 6.5 इंचाचा येणार आहे। इथे आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं म्हणून आपण मुंड्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेत असतो। जर तुमचा 5.5 इंच येत असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढून 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। नेहमी आपल्याला ब्लाउजवरून मापे घेऊनच पेपर कटीने कट करायचं असतं। आपण जर जुन्या ब्लाउजवरून मापे व्यवस्थित घेतली आणि त्याच मापांवरून आपण पेपर कटिंग कट केलं तर आपलं ब्लाउज नक्कीच व्यवस्थित बसेल। फक्त आपल्याला माप घेताना व्यवस्थित आणि सावकाश असे माप घ्यायचे आहेत। जसे मी तुम्हाला ब्लाउजवरून मापे घेऊन दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला इथे मापे घ्यायची असतात। इथे आपला जो गळा रुंदी आहे ती 5.25 इंच आलेली आहे। बघू शकतात 5.25 ते 5.5 इंच आपली ही गळा रुंदी आलेली आहे। तर आपल्याला याचा निम्म करायचा आहे। इथून ते इतके आपल्याला जो खुला भाग आहे गळ्याचा तिथून तर तितके आपल्याला गळा रुंदी ही मोजून घ्यायची असते। आता आपण याचा निम्म करून घेऊया। म्हणजेच आपली जी गळा रुंदी आहे ती 3.25 इंच येणार आहे। बऱ्याच जणांची गळा रुंदी 2.5 इंच ही असते, बऱ्याच जणांची 3.25 इंच ही असते। पण 38 साइज साठी शक्यतो आपल्याला 2.5 ते 3.25 इंचच्या दरम्यानच घ्यायची आहे, त्यापेक्षा जास्त नाही। 2.5 इंच ही अगदी बरोबर बसते। जी गळा रुंदी आपण 2.5 इंच घेत असतो नेहमी तीही 38 साइज साठी एकदम परफेक्ट आहे। पण जर तुम्ही 2.5 इंच गळा रुंदी घेत असाल तर आपल्याला गळा डीप घ्यायला लागतो। जो पाठीमागचा गळा आहे तो आपल्याला डीप घ्यायला लागतो। इथे आपली गळा रुंदी मोजून झालेली आहे। मी गळा रुंदी कशी मोजायची तेही सांगितलेलं आहे। आता आपण पुढच्या गळ्याची उंची मोजून घेऊयात। पुढच्या गळ्याची उंची आपल्याला सेम मोजायची आहे, शोल्डरच्या टीप पासून तर स्केल पर्यंत। 6.5 इंच आपली उंची आलेली आहे। त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवत असतो। पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती 6.5 इंच आहे। प्रत्येकाच्या पुढच्या गळ्याची उंची ही वेगवेगळी असते। कुणाची 6.5 असते, कुणाची 6 असते तर कुणाची 5.5 ही असते। आता आपण मागच्या गळ्याची उंची मोजून घेऊया। मागच्या गळ्याची उंची आपल्याला सेम पद्धतीने मोजून घ्यायची आहे। शोल्डरच्या टीप पासून तर आपली जी गळ्याची टीप असते तिथपर्यंत आपल्याला ही उंची मोजून घ्यायची असते। पुढच्या गळ्याच्या उंचीत जसं आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो तसंच पाठीमागच्या उंचीतही आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। इथे आपण स्केल ठेवून घेत आहोत आणि उंची मोजून घेत आहोत। तुम्ही चॉकने लाईन मारून देखील मोजून घेऊ शकता। इथे जी आपली मागच्या गळ्याची उंची आलेली आहे ती 9.5 इंच आलेली आहे। पाठीमागचा जो गळा आहे आपला तो 9.5 इंचाचा आहे। मागच्या गळ्याची उंची 9.5 इंच, त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजेच आपला जो पाठीमागचा गळा आहे तो 10 इंचाचा येणार आहे। आता आपण कमर मोजून घेऊयात। बघा आपला छातीचा भाग जो होता तो 38 इंच आलेला आहे। आता 38 इंचाची आपली छाती किती इंच येते ते बघूयात।
छातीपेक्षा कमरेचं माप हे कमी असतं, मी तुम्हाला मोजून दाखवते। इथे आपण 38 छातीचं ब्लाऊज घेतलेलं आहे। आता आपण त्याचं कमर मोजून घेऊयात। इथे आपलं 38 साईजचं कमरेचं माप येत आहे 30 इंच। 30 इंच आपलं इथे कमर आलेलं आहे। तुमचं 38 साईजचं 32 ही येऊ शकतं किंवा 29 ही येऊ शकतं किंवा 34 ही येऊ शकतं। तुम्ही कमरेचं माप तुमच्या ब्लाऊज वरून घ्यायचं आहे। आपल्याला हुक पट्टीपासून तर आय पट्टी जी असते तिथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं असतं, म्हणजे जो गोल राऊंड आहे तो मोजून घ्यायचा असतो। तुम्ही हे माप तुमच्या बॉडीवरून घेऊ शकतात, म्हणजे अंगावरूनही तुम्ही हे माप कमरेचं घेऊ शकतात। इथे आपलं 38 साईजचं जे छातीचा भाग आहे त्याचं कमरेचं माप आलेलं आहे 30 इंच। त्याचा चौथा भाग कसा करायचा तेही मी तुम्हाला दाखवत आहे। 30चा आपण चौथा भाग करूयात। 30चा चौथा भाग होणार आहे 7.5 इंच। बघू शकता इथं 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच। छातीपेक्षा नेहमी आपलं कमर हे कमी असतं। छातीचा गोल राऊंड पेक्षा कमरेचा गोल राऊंड हा कमीच येतो। इथं जे कमर आहे ते 7.5 इंच प्लस अर्धा इंच आपल्याला हा टक्स पॉइंट नेहमी घ्यायचा असतो। त्यात 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, म्हणजेच आपली जी कमरेची पूर्ण घडी आहे ती 9.5 इंच येणार आहे। आता आपण पाठीमागच्या टकची उंची आणि रुंदी बघणार आहोत। मी इथे टकची उंची मोजून घेत आहे। टकची जी उंची आहे पाठीमागच्या टकची उंची ती 4 इंच आलेली आहे आणि टकची रुंदी ही बघूयात आपण। टकची रुंदी ही आपली 4 इंच आहे, बघू शकता तुम्ही। इथे मी 38 साईजची टकची उंची आणि रुंदी दाखवलेली आहे। टकची जी रुंदी आहे ती 4 इंच आहे आणि टकची जी रुंदी आहे ती आपण लिहून घेतलेली आहे 4 इंच आणि टकची उंची आपण लिहून घेऊयात 4 इंच। मी 4 इंच उंचीचा टक्स घेतलेला आहे आणि 4 इंच रुंदीचा टक्स घेतलेला आहे। उंचीमध्ये फक्त आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो। जेव्हा आपण हे अस्तर जॉईन करतो त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जातं, म्हणून आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। रुंदीमध्ये आहे तेवढंच ठेवायचं आहे आपल्याला। जी 4 इंच आपली टकची रुंदी आलेली आहे ती आहे तेवढीच ठेवायची आहे, फक्त उंचीत आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। टकची उंची आपली 4 अधिक अर्धा इंच अशी आपली टकची उंची 4.5 इंच येणार आहे। आता आपण टक्स पॉइंट बघूयात। बऱ्याच जणांना कळत नाही की टक्स पॉइंट किती इंचावरती आला पाहिजे, तर आपण टक्स पॉइंट ही यामध्ये मोजून दाखवणार आहोत आणि जे पेपर कटिंग करणार आहे तिथेही मी तुम्हाला टक्स पॉइंट शोल्डर पासून मोजून दाखवणार आहे। शोल्डर पासून आपल्याला टक्स पॉइंट मोजून घ्यायचा आहे जिथपर्यंत आपली टक्सची टीप येते। इथे आपला जो टक्स पॉइंट आहे तो 10 इंचावरती आलेला आहे, बघू शकता तुम्ही। 10 इंच उंचीचा आपला टक्स आहे, म्हणजे शोल्डर पासून जी उंची घेतलेली आहे ती 10 इंच आहे आपली टक्सची। त्यात अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन वाढवून घेतो। हे अर्धा इंच आपण का वाढवतो, जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो त्यात अर्धा इंच आपलं जातं, म्हणून ही टक्सची उंची आपण 10.5 इंच घेतलेली आहे। नेहमी आपल्याला टक्सची उंची शोल्डर पासूनच मोजून घ्यायची असते। इथे आपण टक्सची उंची ही मोजून घेतलेली आहे। आता बाहीची उंची मोजून घेऊयात। बाहीची उंची आहे 11.25 इंच। ही आहे अस्तरची बाही। मी अस्तरची बाही बिना अस्तरची बाहींचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे। 11.25 इंच प्लस आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे 11.25 इंच मध्ये आपण शिलाई मार्जिन साठी ऍड करून घेत असतो। मी ते अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेणार आहे। तर आपली जी बाहीची उंची आहे ती 12.25 इंच येणार आहे। तुम्ही बाहीची उंची तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकतात। जिथपर्यंत आपल्याला उंची घ्यायची आहे तिथूनच आपल्याला दंडघेर घ्यायचा असतो। समजा तुमच्या ब्लाऊजची उंची आहे 5 इंच, तर तिथूनच आपल्याला हा दंडघेर मोजून घ्यायचा असतो। आणि तुमच्या बाहीची उंची आहे 11 इंच, तर 11 इंच पासूनच आपल्याला हा दंडघेर मोजायचा असतो। किंवा तुमची असेल 7 इंच, तर 7 इंच जिथपर्यंत आलेला आहे तिथपर्यंत तिथूनच आपल्याला हा दंडघेर मोजून घ्यायचा असतो। आपण नेहमी बाहीची उंची जिथपर्यंत घेतो तिथंच आपल्याला हा दंडघेर मोजून घ्यायचा असतो, म्हणजे त्याच मापावरती आपण हा दंडघेर मोजून घेत असतो। इथे 11 इंच म्हणजे 12.25 इंचची जी बाही आहे तिचा दंडघेर आलेला आहे 5 इंच
त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे। आता मी तुम्हाला 38 साईजचे पूर्ण माप दाखवते। पूर्ण उंची, साईज, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, पुढचा गळा उंची, मागचा गळा उंची, कमर, मागचा टक्स रुंदी, पुढचा टक्स उंची, मागचा टक्स उंची, बाहीची उंची आणि बाहीची रुंदी। इथे आपण ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची आणि त्यात किती इंच वाढवायचं ते अगदी परफेक्ट असं बघून झालेलं आहे। आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। इथे जे ब्लाऊज आहे आपलं त्याची उंची येत आहे 14 इंच तयार ब्लाऊजची। त्यात आपण 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे, म्हणजेच 15 इंच वरती आपण इथे टिक केलेला आहे। नेहमी आपल्याला उंचीत 1 इंच उंची वाढवून घ्यायची असते। तयार ब्लाऊज वरून जर तुम्ही माप घेत असाल तर त्यासाठी आपल्याला 1 इंच उंची वाढवून घ्यायची असते। तुमचं जर 13 इंच असेल तर तुम्ही 14 इंच घ्यायचं आहे, 14 असेल तर 15 इंच। माझं इथं जे तयार ब्लाऊज आहे त्याची उंची आहे 14 इंच, तर मी 15 इंच वरती टिक करून हे कट करून घेत आहे। इथं आपण जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट केलेला आहे। 15 इंच उंचीचा पेपर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण 38 साईजचं शोल्डर टाकूयात। मी इथे आधी नॉर्मल जे गळे घेतो आपण त्यासाठी शोल्डर टाकून दाखवणार आहे। आपलं जे ब्लाऊज वरून शोल्डर आलेलं आहे ते 5.5 इंच आहे। त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे, म्हणजे 6 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे। हे नॉर्मल गळ्यासाठी आहे, मी डीप गळ्यासाठी तुम्हाला नंतर सांगणार आहे। यावरतीच मी तुम्हाला टिक करून दाखवणार आहे। गळा रुंदी आहे आपली 3.25 इंच। 3.25 इंच वरती आपल्याला टिक करायचं आहे। हे नॉर्मल गळ्यासाठी आहे। मागच्या गळ्याची उंची आहे आपली 9.5 इंच। त्यात आपण अर्धा इंच ॲड करून 10 इंच वरती टिक करून घेणार आहोत, म्हणजेच आपली मागच्या गळ्याची उंची आलेली आहे 10 इंच। 3.25 इंच गळा रुंदी। मी आधी तुम्हाला नॉर्मल टिक करून दाखवणार आहे आणि त्यात आपण डीप गळ्यासाठी काय काय चेंजेस करून घेतो ते मी नंतर तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। आपला जो मुंडा आहे तो 6.5 इंच आहे। तयार ब्लाऊजचा मुंडा आहे तो 6 इंच, त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजेच आपला जो मुंडा येणार आहे तो 6.5 इंचाचा येणार आहे। आता आपण 38 साईजची घडी टाकून घेऊयात। 38 साईजच्या घडीचं माप आहे 9.5 इंच। त्यात मी 1.25 इंच ॲड करत आहे, तुम्ही 1.5 इंच ॲड करायचं आहे। मी इथे फक्त तुम्हाला 1.25 इंच ॲड करून दाखवत आहे। आपल्याला शिलाई मार्जिन 1.25 इंच पेक्षा जास्त ॲड करायचं असतं। आता आपण जिथे जिथे टिक केलं आहे तिथे लाईन मारून घेऊयात। सर्वात आधी आपण गळ्याची जी उंची आहे तिला टिक करून घेऊयात। मी इथे सर्वात आधी पाठीमागचा भाग कट करणार आहे, नंतर पुढचा भाग कट करणार आहोत। इथे आपण 6.5 जी मुंड्याची उंची घेतलेली आहे तिथेही मी टिक करून घेत आहे। आपला जो ब्लाऊज वरून मुंडा होता तो 6 इंच होता, त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। इथे आपण टिक केलेला आहे। आता आपण सर्वात आधी कमर टिक करून घेऊयात। इथे 30 साईजचं कमर जे आहे ते 7.5 इंच, म्हणजे चौथा भाग 7.5 इंच, अर्धा इंच आपला हा मागचा टक्स आणि 1.25 इंच हे आपलं शिलाई मार्जिन। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। इथून आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। बघू शकता ही जी लाईन मारत आहोत आपण ही क्रॉस येत आहे। आपले सबस्क्रायबर ज्योतिराम जाधव यांचा आपण इथे डाऊट क्लिअर करत आहोत। बघू शकता इथे या पद्धतीने क्रॉस लाईन येते। जो आपला छातीचा भाग असतो तो जास्त असतो आणि कमरेचा कमी असतो, त्यामुळे इथे अशा पद्धतीने क्रॉसच लाईन येते। कमरेचा भाग कमी असल्यामुळे इथे आपली क्रॉस लाईन येते। आपल्याला कमरेचा चौथा भाग काढायचा आहे, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि जे 1.5 इंच 1.25 इंच तुम्ही जे शिलाई मार्जिन घेतात ते आपल्याला ॲड करून या पद्धतीने लाईन मारून घ्यायचे असतात। इथे आपण क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे आणि आपण जर 1.5 इंचापेक्षा जास्त शिलाई मार्जिन घेतली तर बघू शकता एवढा जो हा भाग आहे तो जास्त येतो। ज्यावेळेला आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेला तो टोचतो, म्हणून आपल्याला कमरेचं माप घेऊन व्यवस्थित चौथा भाग काढायचा आहे आणि त्यात जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतो तेवढं घेऊन टिक करून घ्यायचे आहे। म्हणजेच आपला कापड जो आहे तो वेस्ट जात नाही आणि ब्लाऊजही टोचत नाही। फक्त आपल्याला
कमरेचं माप घेऊन त्याचा चौथा भाग, त्यात अर्धा इंच मागचा टक्स आणि जे 1.5 इंच 1.25 इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेतात ते घ्यायचं आहे। इथे आपला गळा, मुंडा आणि कमरेचा माप टिक झालेला आहे। आता आपण मागचा टक्स टिक करून घेऊयात। मागच्या टकची जी रुंदी आहे ती 4 इंच आहे आणि टकची उंची आहे 4.5 इंच, म्हणजेच तयार ब्लाउजची टकची उंची आहे ती 4 इंच आहे। अर्धा इंच आपण त्यात वाढवून घेतलेला आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। 1/2 इंच आपण या साइडने टिक करून घेत आहोत आणि 1/2 इंच त्या साइडने, दोघही साइडने आपल्याला 1/2 इंच टिक करून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपला टक्स आहे तो अर्धा इंचाचा येईल आणि हे जे अर्धा इंच आहे ते आपण वाढवून घेतलेला आहे। आता आपण मुंडा टिक करून घेणार आहोत। इथे आपल्याला डीप गळ्यासाठी काय काय चेंजेस करायचे असतात तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे आपण 1/2 इंचावरती आधी टिक करून घेऊयात आणि लाईन मारून घेऊया। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। इथे मी तुम्हाला नॉर्मल जे ब्लाउज शिवतो आपण त्यासाठी दाखवलेलं आहे। आता आपण डीप गळ्यासाठी काय काय चेंजेस करून घ्यायचे असतात ते बघूयात। आपल्याला शोल्डर मध्ये 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं, म्हणजे जर आपलं शोल्डर 6 इंच असेल तर आपल्याला शोल्डर हे 5.5-6 इंच घ्यायचं असतं। 1/2 इंच शोल्डर आपण कमी करून घेत असतो। हे फक्त डीप गळ्यासाठी कमी करून घ्यायचं असतं। मी तुम्हाला आता डीप गळ्यासाठी शोल्डर कसं कमी करून घ्यायचं ते दाखवत आहे। हे आज आपण चौकोनी गळ्यासाठी बघत आहोत। मी गोल गळ्यासाठी जे कमी करून घ्यायचं असतं शोल्डर त्याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे। 1/2 इंच इथे आपण टिक केलेला आहे, म्हणजेच आपण आता शोल्डर घेणार आहोत 5.5-6 इंच। जे आपण 6 इंच शोल्डर घेतलेला आहे ते आपल्याला 5.5-6 इंच घ्यायचं आहे। 1/2 इंच शोल्डर मध्ये आपण कमी करून घेत असतो। गळ्या रुंदीतही आपल्याला 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं। आपण जी 2.5-3 इंच गळा रुंदी घेतलेली होती ती आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे। मी इथे डीप चौकोनी गळ्यासाठी आज दाखवत आहे। आपण गोल गळ्यासाठी आधीच बघितलेला आहे। मी गोल गळा डीप कसा घ्यायचा त्याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे। या पद्धतीने मी इथे लाईन मारून घेत आहे। आपल्याला डीप गळ्यासाठी 2.5 इंच ही गळा रुंदी घ्यायची आहे। जर तुमची 2.5-3 इंच गळा रुंदी असेल तर आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे आणि तुमची जर गळा रुंदी 2.5 इंच असेल तर आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे। जी पहिली मी लाईन मारून घेतली ती स्क्वेअर साठी आहे आणि जी नंतर मारून घेतली तो ग्लास गळा येतो। स्क्वेअर गळा घ्यायचा असेल तर तुम्ही सरळ लाईन कट करू शकता आणि ग्लास घ्यायचा असेल तर तुम्ही थोडी क्रॉस कट करू शकता। मुंड्यातही आपण 1/2 इंच कमी करणार आहोत, म्हणजे जे आपण 6.5 इंच मुंडा घेतलेला आहे तो आपण 6.25 इंच घेणार आहोत। 1/2 इंच आपल्याला गळा रुंदीमध्ये, शोल्डर मध्ये आणि मुंड्याच्या उंचीमध्ये कमी करून घ्यायचं असतं, ते फक्त डीप गळ्यासाठी। आपल्याला जर डीप गळा घ्यायचा असेल तर आपल्याला शोल्डर 1/2 इंच कमी, गळा रुंदी ही 1/2 इंच कमी आणि मुंड्याची उंची ही 1/2 इंच ही कमी करून घ्यायची असते। इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे। इथे आपण 1/2 इंच कमी केलेला आहे, इकडेही आपल्याला 1/2 इंच कमी करून घ्यायला लागेल। आता आपण लाईन मारून घेऊयात। या पद्धतीने क्रॉस कट करून घेतल्यामुळे आपल्या मुंड्याला चुन्या पडत नाही आणि काखेमध्ये जो कापड गोळा होतो तो गोळाही होत नाही। इथे आपण 1/2 इंच कमी करून घेतलेल्यामुळे मी वरती लाईन मारून घेतलेली आहे। बघू शकता 1/2 इंच आपण इथे कमी करून घेतलेला आहे। शोल्डर मध्ये आपण 1/2 इंच कमी केलेला आहे, मुंड्यामध्येही आपण 1/2 इंच कमी करून घेतलेला आहे आणि गळ्या रुंदीतही आपण 1/2 इंच ही कमी केलेला आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। हे चेंजेस फक्त आपल्याला डीप गळा घ्यायचा असतील तरच, समजा तुम्ही गोल घ्या, चौकोनी घ्या, ग्लास आकार घ्या किंवा मटका घ्या, त्यासाठी आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। आपण जर हे चेंजेस केले नाही तर आपलं ब्लाउजचं जे शोल्डर आहे ते गळण्याचा प्रॉब्लेम असतो, म्हणजेच गळू शकतं। इथे आपण 1 इंचावरती टिक केलेला आहे आणि तिथून पुढे अर्धा इंच।
हे मुंड्याला आकार देण्यासाठी आपण टिक करून घेत असतो। आता आपण जे 1/2 इंच खालच्या साईडला टिक करून घेतो, ऑलरेडी आपलं टिक केलेलं आहे म्हणून मी टिक केलेलं नाही। इथे आपण जो आतला आकार आहे तो देऊन घेऊयात। इथे आपण हा आतला आकार दिलेला आहे। आता आपण जो 1 इंचावरती टिक केलेला आहे तिथेही हा आकार देऊन घेणार आहोत। जे रेड पेनने मी टिक करून दाखवत आहे ते आपलं डीप गळ्यासाठी आहे। हे जे 1/2 इंच आहे आपण नेहमी वाढवून घेत असतो, पण इथे आपण ऑलरेडी टिक केलेलं होतं त्याच्यावरतीच मी आकार देऊन घेत आहे। आणि जे आपण ब्ल्यू पेनने टिक केलेलं आहे ते नॉर्मल गळ्यासाठी असतं, म्हणजे 7 इंच 8 इंच किंवा 9 इंचच्या आतले जे गळे आहेत त्यासाठी आपण या पद्धतीने टिक करतो। आणि जे रेड पेनने आपण टिक केलेलं आहे ते डीप गळ्यासाठी आहे, म्हणजे 9 इंचपेक्षा जास्त जर आपण डीप मोठा गळा घेतला किंवा डीप गळा घेतला रुंदीला जास्त तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। इथे आपण 1/2 इंच खालच्या साईडला टिक करून हा आकार देऊन घेत असतो। इथे आपण डीप गळ्यासाठी काय काय चेंजेस करायचे ते बघितलेले आहेत। 8 इंचापेक्षा जर आपले गळे मोठे असतील तर आपल्याला जे रेड पेनने आपण टिक केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला टिक करून घ्यायचं असतं, म्हणजेच आपल्याला डीप गळ्यासाठी हे चेंजेस करून घ्यायचे असतात। इथे आपण जो गळा घेतलेला आहे तो 10 इंचाचा आहे आणि आपण त्यात डीप गळा घेणार आहोत, म्हणजेच रुंदीलाही जास्त घेणार आहोत। आपल्याला हे चेंजेस गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये हे चेंजेस करून घ्यायला लागतात। मी इथे तुम्हाला डीप चौकोनी गळा कसा घ्यायचा आणि कसा कट करायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आपले सबस्क्रायबर दीपाली पाटील यांची मला कमेंट होती की चौकोनी डीप गळा कसा कट करायचा ते सांगा, तर या व्हिडिओमध्ये मी चौकोनी डीप गळा कसा कट करायचा ते डिटेलमध्ये सांगत आहे। डीप नेक म्हणजेच मोठा गळ्यासाठी आपल्याला हे रेड पेनने जे चेंजेस केलेले आहेत, जे आपण कमी करून घेतलेले आहे ते कमी करून घ्यायचं असतं। आपली जी पहिली गळा रुंदी होती ती 3.5 इंच होती। डीप गळ्यासाठी म्हणजेच मोठ्या गळ्यासाठी आपल्याला 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं, म्हणजे जी डीप गळ्यासाठी आपण गळा रुंदी घेतलेली आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे। 1/2 इंच आपण गळ्या रुंदीत कमी केलेला आहे। आणि आपलं जर मोठा गळा घ्यायचा आहे तर शोल्डरही आपल्याला कमी करून घ्यायचं असतं 1/2 इंच। आपलं शोल्डर जर 6 इंच आहे तर आपल्याला शोल्डर 5.5 इंच घ्यायचं असतं। इथं डीप गळ्यासाठी आपण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। मुंडा आपण घेतलेला आहे 6.25 इंच। हा मुंडाही आपण डीप गळ्यासाठी म्हणजेच मोठ्या गळ्यासाठी 6.25 इंच घेतलेला आहे। तुम्ही जर डीप गोल गळा घेतला, चौकोनी घेतला, मटका घेतला किंवा कुठलाही गळा डीप घेत असाल तर त्यासाठी आपण हे कमी करून घेत असतो। इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे चौकोनी गळ्यासाठी आणि गोल गळ्यासाठी काय काय कमी करून घ्यायचं असतं। जसं की आपण 2.25 इंच आता गळा रुंदी घेतलेली आहे, खालीही आपल्याला 2.25 इंचच घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर ग्लास आकाराचा गळा हवा असेल तर तुम्ही 2.5 ते 3 इंचही घेऊ शकता, पण जर तुम्हाला चौकोनीच गळा हवा असेल तर वरती जे आपण 2.25 इंच 2.5 इंच गळा रुंदी घेतो तेवढीच आपल्याला खालीही गळा रुंदी घ्यायची आहे। इथे मी वरच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, खालीही आपण 2.5 इंच घेतलेली आहे। आणि हे 1/2 इंच आपल्याला गळ्याच्या साईडने कमी करून घ्यायचं असतं। समजा तुम्ही डीप गळा घेतलेला आहे आणि गळ्याच्या साईडने 1/2 ते अर्धा इंच कमी नाही केलेला आहे तर तुमचे शोल्डर उतरू शकतात। आपले डीप गळ्याचे शोल्डर उतरू नये म्हणून आपण गळ्याच्या साईडने 1/2 इंच कमी करून घेत असतो, म्हणजेच गळ्याला उतार देऊन घेत असतो। तुम्ही जर हा उतार दिला नाही तर तुमचे शोल्डर उतरू शकतात। इथे मी डीप गळ्याचं म्हणजे चौकोनी गळ्याचं 38 साईजचं पेपर कटिंग दाखवत आहे। हे 1.25 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे। 1.25 इंचपेक्षा आपल्याला जास्त हे शिलाई मार्जिन घ्यायला लागतं। हे जे अर्धा इंच आहे हे मागच्या टक्सची रुंदी आहे, म्हणजे आपण जो टक्स घेतो तो अर्धा इंचचा असतो।
इथे जर तुम्ही 2.25 ते 2.5 इंच गडा रुंदी घेतलेली असेल तर खाली ही आपल्याला तेवढीच घ्यायची आहे, तेव्हाच आपला चौकोनी गडा तयार होतो। आणि तुम्ही जर त्यात 1/2 इंच वाढवून घेतलं तर तो गडा थोडा ग्लास आकार असा तयार होतो। आता आपण हे पॅटर्न कट करणार आहोत। सर्वात आधी बाहेरची बाजू कट करत आहे, म्हणजेच आपला हा मागचा भाग आहे। इथे आपण मुंडा कट केलेला आहे, गडाही कट करून घेऊयात। मी इथे जो 2.5 इंचावरती टिक केलेला आहे तो नाही कट करत आहे, जो 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते कट करून दाखवत आहे। थोडा याचा आकार ग्लास आकार येतो, पण डीप जर हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने कट करायचा आहे। आणि तुम्हाला जर नॉर्मल डीप हवा असेल म्हणजे रुंदीला कमी हवा असेल तर तुम्ही 2.5 इंच जे वरती घेतलेला आहे तसंच खाली पण 2.5 इंच घेऊन सरळ लाईन मारायची आहे। मी इथे थोडं 1/2 इंच खालच्या साईडला एक्स्ट्रा कट केलेला आहे। तुम्ही 10.5 इंच ही गडा घेऊ शकतात, 11 इंच ही गडा घेऊ शकतात, पण जर उंचीत तुम्ही जेवढा गडा वाढवला तर आपल्याला जे टिक करून घेतलं आपण 1/2 इंच कमी ते टिक करून घ्यायचं असतं, नाही तर शोल्डर गळण्याचे चान्सेस असतात। आता आपण साईडही कट करून घेऊयात। गडा तुम्ही हवा तेवढा घेऊ शकतात, पण आपल्याला गड्याच्या साईडने उतार द्यायचा असतो, जे मी देऊन घेतलेला आहे 1/2 इंच। जर आपण हा गड्याला उतार दिला नाही तर आपलं शोल्डर खाली उतरू शकतं। इथे बघू शकता आपली जी क्रॉस लाईन आहे ती कट झालेली आहे। छातीचा भागापेक्षा आपला कमरेचा भाग कमी असतो, कमरेचं माप कमी असतं, त्यामुळे आपला जो हा भाग आहे थोडा क्रॉस कट होतो। आता आपण हेच माप ठेवून पुढचा भाग कट करणार आहोत। इथे आपण चेंजेस केलेले आहेत, तिथे चेंजेस करण्याची गरज नाही आहे, तोच भाग आपल्याला ठेवायचा आहे आणि टिक करून घ्यायचा आहे। मी इथे एक व्हाईट पेपर घेतलेला आहे, त्यावरती आपण हा जो पाठीमागचा भाग कट केलेला आहे तो ठेवूयात। इथे आपण हा पाठीमागचा भाग ठेवलेला आहे। आता आपण मुंड्याला टिक करून घेऊयात। सर्वात आधी मी मुंडा टिक करून घेत आहे। गळ्याला जो उतार दिलेला आहे 1/2 इंच वरती तोही टिक करून घेऊयात। इथेही क्रॉस लाईन मारून घेऊया। उंचीलाही मी टिक करून घेत आहे। आता आपण हा पेपर जो आहे वरचा तो काढून घेऊयात। सर्वात आधी मी उंचीत अर्धा इंच वाढवून घेत आहे। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात उंचीत अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं, तिथेही मी लाईन मारून घेत आहे। इथे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात, म्हणजेच आपलं शोल्डर बरोबर आहे की नाही ते बघूयात। 5.5 इंच आपण पाठीमागे शोल्डर घेतलेला आहे। इथेही आपल्याला 5.5 इंच वरती व्यवस्थित टिक करायची आहे। बऱ्याचदा मार्करमुळे थोडं इकडे तिकडे माप होऊन जातं, म्हणून परत आपण एकदा चेक करून घेत असतो। इथे 6.25 इंच। आता गडा रुंदी ही आपण बघूयात। आधी मी इथे लाईन मारून घेत आहे। इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे। इथे 1/2 इंच वरती टिक करून घेऊया। जसं आपण पाठीमागच्या भागाला टिक करून घेत असतो तसंच आपल्याला पुढच्या भागालाही टिक करून घ्यायचं आहे। आता आपण पुढच्या गळ्याची उंची मोजून घेऊयात। पुढच्या गळ्याची उंची आहे 6.5 इंच, त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेला आहे। हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे। इथे आपण 2.5 इंच घेत आहोत।
पाठीमागेही आपण डीप गळ्यासाठी 2.5 इंच घेतलेलं होतं, जे 2.25 इंच घेतलेलं होतं ते आपण नॉर्मल गळ्यासाठी होतं. नंतर आपण 2.5 इंचवरती टिक करून घेतलं होतं, 1/2 इंच आपण कमी करून घेतलेलं आहे. परत एकदा मोजून बघूयात आपण. 2.5 इंच येत आहे. आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे डीप गळ्यासाठी. आता आपण लाईन मारून घेऊयात. हे जे आहे आपलं, हे आपण 1/2 इंच कमी करून घेत असतो. इथे ही 2.5 इंच. आता आपण इथे लाईन मारून घेऊयात. इथे मी गळ्याची उंची जी घेतलेली आहे ती 7 इंच घेतलेली आहे. प्रत्येकाची गळ्याची उंची ही वेगवेगळी असते. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून गळ्याची उंची घ्यायची आहे आणि त्यात अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. 1 इंचवरती आपण इथे टिक केलेला आहे. बघू शकता तुम्ही, गळ्याची उंची 7 इंच घेतलेली आहे. इथून आपण मुंड्याला 1 इंचवरती आकार देणार आहोत. आता मी मुंड्याला आकार देऊन घेत आहे. इथे मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. गळ्यालाही आकार देऊन घेऊया. इथे आपण गळ्यालाही आकार दिलेला आहे. शक्यतो कटोरी ब्लाउजचा आपला पुढचा गळा गोलच घ्यायचा असतो. आता आपण जो एक्स्ट्राचा खाली पेपर आहे तो आधी कट करून घेऊया. मी इथे एक्स्ट्राचा जो पेपर होता तो कट करून घेतलेला आहे. आता आपण क्रॉस पट्टी मोजूयात. अडतीस साइज साठी मी क्रॉस पट्टी घेत आहे 4.5 इंच. तुम्ही 3.5 इंचही घेऊ शकतात, 4 इंचही घेऊ शकतात किंवा 4.5 इंचही घेऊ शकतात. मी ते 4.5 इंच घेत आहे. 3.5 ही तेवढी छान बसते. 4.5 इंचवरती आपण टिक केलेला आहे. इथून आपल्याला 3.25 इंचवरती टिक करायचं आहे. आपल्याला अर्धा इंच या साईडला कमी घ्यायचं असतं. आपण 3.25 इंच टिक करून पुढच्या साईडला अर्धा इंच ही वाढवून घेऊ शकतो. मी ते तुम्हाला स्केलने क्रॉस पट्टी कशी टिक करायची ते दाखवत आहे. हाताने कशी टिक करायची ते बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. बऱ्याच जणांना हाताने टिक करता येत नाही, तर तुम्ही या पद्धतीने देखील टिक करून घेऊ शकता. आता आपण क्रॉस पट्टीचा निम्मा करूयात. क्रॉस पट्टी आपल्याला पूर्ण मोजून घ्यायची आहे. आपली जी क्रॉस पट्टी आहे ती 10 इंच आलेली आहे. त्याचा आपल्याला निम्मा करायचा आहे, म्हणजेच 5 इंच. मी तुम्हाला अशी ही मोजून दाखवणार आहे. बघा, बरोबर 5 इंच आपली ही क्रॉस पट्टी आलेली आहे. आपली जी लहान कटोरी आहे ती 5 ते 5.25 इंचाची येते. 38 साइजची जी कटोरी आहे लहान, ती 5 ते 5.25 इंचाची येत असते. इथून 2 इंचावरती टिक करायचं आहे. आता आपण कटोरीला आकार देऊन घेऊयात. आपला जर कटोरीचा आकार व्यवस्थित येत असेल तर आपलं ब्लाऊज अगदी परफेक्ट असं बसतं. इथे मी कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. मी तुम्हाला 5.25 इंचाची कटोरीलाही आकार देऊन दाखवते. तुम्ही 5 इंचाची ही कटोरी घेऊ शकता किंवा 5.25 इंचाची ही घेऊ शकतात. इथून आपण हे 2 इंच घेतलेलं आहे. हे आपल्याला नेहमी 2 इंचच घ्यायचं असतं. इथे आपण कटोरी ही टिक करून घेतलेली आहे. आपली ही जी लहान कटोरी आलेली आहे ही 5 इंचाची आलेली आहे. मी तुम्हाला 5.25 इंचाची ही लहान कटोरी कशी घ्यायची ते टिक करून दाखवणार आहे. तुम्हाला जर 5.25 इंचाची कटोरी टिक करायची असेल तर ती कशी करायची तेही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आधी आपण इथे लिहून घेऊयात. आपण मोठ्या गड्यासाठी म्हणजेच पाठीमागचा जो मोठा गडा आहे, डीप गडा आहे, त्यासाठी हे जे घेतलेलं आहे गडा रुंदी ही 2.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर जे घेतलेलं आहे ते 5.6 इंच घेतलेलं आहे. इथे आपण जे पाठीमागे
जो डीप गळा घेतलेला आहे, जे आपण पाठीमागच्या साईडला चेंजेस केलेले आहेत ते आपल्याला पुढच्या साईडला चेंजेस करून घ्यायला लागतात. गळा रुंदीमध्ये, शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये आपण हे चेंजेस करून घेत असतो. पाव इंच आपण तिघही ठिकाणी पाव इंच हे कमी करून घेत असतो. नॉर्मल जे आपण माप टाकतो त्यात आपल्याला हे पाव इंच कमी करून घ्यायचं आहे. डीप गळ्यासाठी आपण जे शोल्डर घेतलेला आहे ते 5.5 इंच आहे. म्हणजेच आपण जो मोठा गळा घेतो 9 इंचापेक्षा जास्त, 8 इंचापेक्षा जास्त किंवा 10 इंचापेक्षा जास्त आपण जर डीप गळा म्हणजेच मोठा गळा किंवा रुंदीला जास्त घेत असाल तर आपल्याला हे कमी करून घ्यायला लागतं. मी ते 10 इंचाचा गळा घेतलेला आहे तर 5.5 इंच मी ते शोल्डर घेतलेला आहे. 6.25 इंच मुंडा आणि जी गळा रुंदी आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे. मी ते पाठीमागे जे चेंजेस केलेले आहेत तेही आपण पुढे चेंजेस करून घेतलेले आहेत आणि मी ते चेंजेस तुम्हाला इथंही लिहून दाखवलेले आहेत. जसे की आपण पाठीमागे लिहून घेतलेले आहेत तसेच मी इथे पुढे लिहून घेतलेले आहेत. गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा मी इथे लिहून दाखवलेला आहे. आता आपण कटोरीत पाव इंच कसं वाढवून घ्यायचं आणि कसा आकार द्यायचा ते बघूयात. म्हणजेच आपण जी 5 इंचाची छोटी कटोरी घेतलेली आहे, जर आपल्याला 5.25 इंचाची ही लहान कटोरी घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा असतो. बघू शकता मी कुठून कुठे आकार दिलेला आहे. साईडने आपल्याला फक्त पाव इंच वाढवून घ्यायचं असतं. याचा निम्म करायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला पाव इंच हे वाढवून घ्यायचं आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. मी तुम्हाला 5 इंचाची छोटी कटोरी ही दाखवलेली आहे आणि 5.25 इंचाची छोटी कटोरी ही दाखवलेली आहे. म्हणजेच मी दोघं मापाच्या तुम्हाला ह्या लहान कटोऱ्या दाखवलेल्या आहेत. आता आपण मुंडा कट करून घेऊयात. आपल्याला हा मुंडा कट करून घ्यायचा आहे. गळाही आपण इथे कमी करून घेतलेला आहे. म्हणजेच आपण गळ्याला उतार देऊन घेतलेला आहे. आता आपण पुढचा गळा कट करून घेऊयात. इथे मी पुढचा गळाही कट करून घेतलेला आहे. आता आपण कटोरी कट करून घेऊया. मी इथे जी पाव इंच वाढवून घेतलेली कटोरी आहे म्हणजे 5.25 इंचाची आपली लहान कटोरी ती कट करून घेत आहे. 5 इंचाची जरी आपण कटोरी कट केली तर तेवढीच आपली कटोरी छान बसते आणि 5.25 इंचाची जरी केली तेवढीच आपली कटोरी छान बसते. दोघही कटोऱ्या आपल्या व्यवस्थित बसतात. इथे आपण जी 5.25 इंचाची कटोरी होती ती कट केलेली आहे. आता आपण ही लहान कटोरीवरून मोठी कटोरी कशी कट करायची ते बघणार आहोत. मला आपले सबस्क्रायबर रेशमी कडुसकर यांची एक कमेंट होती, म्हणजेच डाऊट होता की आपण डीप गळ्यासाठी जे मापे टाकलेले आहेत ते मापे जर वाढवले तर आपल्याला कटोरी वाढवण्याची गरज येत नाही का? तर येते. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे की आपण कटोरी कशी वाढवून घ्यायची. मी जो आधी डीप गळ्याचा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजेच गोल गळ्याचा जो डीप गळ्याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यात मी पेपर कटिंग कट नाही करून दाखवलेला आहे, फक्त टिक करून दाखवलेला आहे की आपल्याला कुठे किती इंच कमी करून घ्यायची असते. म्हणजेच गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा किती इंच घ्यायचा असतो ते फक्त मी त्या व्हिडिओमध्ये टिक करून दाखवलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी कट करून दाखवणार आहे. मी या व्हिडिओमध्ये रेशमी कडुसकर यांचाही डाऊट क्लिअर करणार आहे. आपण जरी डीप गळा घेतला तरी आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायला लागते आणि ती कशी वाढवायची तेही मी तुम्हाला यात दाखवत आहे. मी आधी ह्या कटोरीवरून कटोरी टिक करून घेतलेली आहे. जी 5.25 इंचाची आपली कटोरी आहे त्याच्यावरून मी एक कटोरी टिक केलेली आहे. त्याच मापावरून आधी आपल्याला कटोरी टिक करून घ्यायची असते. मी तुम्हाला व्यवस्थित मोजूनही दाखवते.
बघू शकता तुम्ही 5.25 इंच आपली ही कटोरी आलेली आहे। आणि मी एका पेपरवरती ही कटोरी टिक करून घेतलेली आहे सेम पद्धतीने त्याच मापाची। आता आपण कटोरी किती इंच कुठं वाढवायचं ते बघूयात। इथे 1.5 इंच, इकडे 1 इंच, इथून 1.5 इंचावरती आपल्याला टिक करायची आहे। इथून आपण अर्धा इंच, आपण नॉर्मल गडा घेतला किंवा डीप गडा घेतला तरी आपल्याला कटोरी ही वाढवून घ्यावी लागते। आणि ती कशी वाढवायची ती मी तुम्हाला इथं डिटेल मध्ये सांगत आहे। इथे आपण जे 1.5 इंच वरती टिक केलेलं होतं तिथे ह्या लाईन टिक करून घेऊयात, म्हणजेच लाईन मारून घेऊयात। आणि आपण हे 1.5 इंचावरती जिथं पॉइंट केलेला आहे तिथून आपल्याला थोडा थोडा आकार वाढवत जायचा आहे आणि जिथे आपण 1 इंचावरती टिक केलेला आहे तिथं हा आकार टच करायचा आहे। मी बघू शकता आकार कुठून घेतलेला आहे कटोरीचा, तिथूनच आपल्याला हा आकार घ्यायचा असतो। आता आपण कटोरीच्या निम्म करूयात। आपली ही पहिली मोठी कटोरी मोजून घेऊयात। ही 8 इंचाची आलेली आहे, याचा निम्म करायचा आहे म्हणजे 4 इंच। मी तुम्हाला ते मोजूनही दाखवते। इथे आपण 2 इंचावरती टिक करून घेऊयात। आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊया। इथे आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। आपल्याला या क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। मी इथे किती इंच वाढवलं तेही तुम्हाला लिहून दाखवणार आहे। गड्याच्या साईडला अर्धा इंच, इथे 1.5 इंच, इथं 1 इंच, इथे आपण 2 इंच खाली टिक करून घेतलेलं आहे। आधी निम्मवरती पॉइंट घेतला, नंतर आपण 2 इंचावरती टिक केलेला आहे। इथे 1 इंच, इथून आपल्याला 1.5 इंचावरती हा आकार देऊन घ्यायचा असतो। वरच्या साईडला 1.5 इंच आपण टिक करून घेत असतो आणि आकार देऊन घेत असतो। ही कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि आपली कटोरी छान गोल अशी तयार होते। ही आहे आपली 38 साइजची मोठी कटोरी। आपली इथे 38 साइजच्या छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी वाढवायची ते मी यामध्ये डिटेल मध्ये सांगितलेलं आहे। आता आपण ही 38 साइजची मोठी जी कटोरी आहे ती कट करून घेऊयात। इथे मी तुम्हाला ही कटोरी कट करून दाखवणार आहे आणि जो मुंड्याचा भाग आहे त्यालाही लावून दाखवणार आहे। गडाही आपल्याला कटोरीचा व्यवस्थित कट करायचा आहे। जर आपला गडा जरी चुकला थोडा तरी आपला जो पुढचा गडा आहे तो रॉंग होऊ शकतो, म्हणजे चुकीचा होऊ शकतो। म्हणून आपल्याला गोल गडा कट करताना व्यवस्थित कट करायचा आहे आणि जो कटोरीचा गोल राऊंड आहे तोही व्यवस्थित कट करायचा आहे। इथे आपण 38 साइजच्या लहान कटोरीवरून मोठी कटोरी कशी कट करायची ते मी दाखवलेलं आहे। इथे आपला हा 38 साइजचा चौकोनी डीप गड्याचा पेपर कटिंग तयार झालेला आहे। हा आहे पाठीमागचा भाग, हा आहे आपला मुंड्याचा भाग। आता आपण इथे कटोरी लावून बघूयात। मी तुम्हाला ही कटोरी लावून दाखवते। बघा आपली कटोरी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। मी तुम्हाला आज ही कटोरी मोजून दाखवणार आहे। मुंड्याच्या ज्या गोल राऊंडला कटोरी जॉईन करतो तो राऊंडही मोजून दाखवेल आणि कटोरीचा जो गोल राऊंड आहे तोही मी तुम्हाला इथे मोजून दाखवेल। इथून आपण लावून बघणार आहोत। मी तुम्हाला टेपने मोजून दाखवते। आपले सबस्क्रायबर गाडीगावकर यांची एक कमेंट आहे की त्यांची कटोरी जो मुंड्याचा राऊंड आहे त्यापेक्षा मोठी आहे। तर मी तुम्हाला दोघही राऊंड मोजून दाखवते। जे आपण कटोरी लावतो तो राऊंडही मी इथे मोजून दाखवत आहे। बघू शकता कशा पद्धतीने मी मोजून दाखवत आहे। 1/2 इंच आपल्याला साईडला सोडून हे मोजून घ्यायचं आहे। हा जो गोल राऊंड आहे आपण कटोरी लावतो तो गोल राऊंड 8.5 इंचचा आलेला आहे आणि तो मी कशा पद्धतीने मोजून घेतला तोही तुम्ही अगदी परफेक्ट बघायचा आहे। मी तुम्हाला कटोरी ही त्याच पद्धतीने मोजून दाखवत आहे। आपल्याला इथे 1/2 इंच सोडूनच मोजायचं आहे, ते शिलाई मार्जिन मध्ये जातं।
फक्त आपल्याला टेप हा फिरवत जायचा आहे। बघू शकता या पद्धतीने आपल्याला टेप थोडा थोडा फिरून हा जो कटोरीचा गोल राऊंड आहे तोही मोजून घ्यायचा आहे। जसा आपण कटोरीचा राऊंड मुंड्याला लावतो तोही मोजून घेतलेला आहे। हाही आपला बरोबर 8.5 इंच आलेला आहे। आपण जर कटोरीचं माप अगदी परफेक्ट घेतलं तर आपली कटोरी जास्त होत नाही आहे, तेवढीच बरोबर कट होते। दोघही आपले जे माप आहेत ते 8.5 इंच आलेले आहेत। या पद्धतीने तुम्ही कटोरी आणि जो मुंड्याला आपण कटोरी लावतो तो गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे। मी तुम्हाला तो गोल राऊंडही ठेवून दाखवते। बघू शकता कुठंच आपली कटोरी मोठी नाही। या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित माप घेतलं तर तुमची कटोरी ही मोठी होणार नाही। यांचाही डाऊट इथे क्लिअर झालेला आहे। आपल्याला 1/2 इंच ह्या साईडला 1/2 इंच त्या साईडला सोडून टेपने मोजून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला टेपने कटोरी आणि कटोरी ज्या भागाला आपण जॉईन करतो तोही भाग मोजून दाखवलेला आहे। इथे आपला पाठीमागचा भाग 38 साइजचा, मुंड्याचा भाग, कटोरी, क्रॉसपट्टी ही कट झालेली आहे। आज आपण चौकोनी डीप गळ्यासाठी मापे कशी घ्यायची आणि त्याच मापांवरून पेपर कटिंग कसं कट करायचं ते या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। हा आहे आपला पाठीमागचा भाग, हा आहे आपला मुंड्याचा भाग आणि कटोरी जॉईन करतो तोच भाग। इथे आपल्याला या पद्धतीने कटोरी जॉईन करून बघायची आहे, लावून बघायची आहे। ही आहे आपली क्रॉसपट्टी। इथे आपले सगळे पार्ट कट झालेले आहेत। आता आपण कटोरीचे टक्स बघूयात। आपल्याला कटोरी या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग असेल खाली तो कट करून घ्यायचा आहे। बघू शकता हा जो भाग असतो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा असतो। आता आपण 1.5 इंच रुंदी घेणार आहोत। जी कटोरीची रुंदी आहे ती 1.5 इंच घ्यायची आहे। 1.5 इंचवरती मी ते टिक केलेलं आहे। आता आपण फोल्ड करून घेऊयात। मी नेहमी कटोरीची जी उंची असते ती 2.5 ते 2.5-3 इंच घेत असते, तीही मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे। रुंदी आपण इथे 1.5 इंच घेतलेली आहे। आपल्याला रुंदी नेहमी 1.5 इंच घ्यायची आहे आणि उंची 2.5 ते 2.5-3 इंच घ्यायची आहे। 1.5 इंच आपली रुंदी, मी तुम्हाला उंची ही मोजून दाखवत आहे। आधी कटोरी बघून घ्या। बघा आपली कटोरी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। मी तुम्हाला उंची ही मोजून दाखवते टक्सची। ही टक्सची उंची बघू शकता तुम्ही, 2.5-3 इंच आपली टक्सची उंची आहे। आता मी तुम्हाला शोल्डर पासून जी आपण टक्सची उंची मोजून घेत असतो म्हणजेच वरच्या साइड पासून तीही तुम्हाला मोजून दाखवणार आहे। जसं मी तुम्हाला ब्लाउज वरून मोजून दाखवलं, आपली जी टक्सची उंची होती ती 10 इंच आलेली आहे। आपल्याला वरती 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि जिथपर्यंत आपला टक्स येतो तिथपर्यंत आपल्याला ही उंची मोजून घ्यायची आहे। बघू शकता आपली टक्सची उंची बरोबर 10 इंच आलेली आहे। जसं मी तुम्हाला ब्लाउज वरून 10 इंच टक्सची उंची मोजून दाखवली होती आणि 1/2 इंच आपण शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे, ते जे शिलाई मार्जिन आपण ॲड केलेलं आहे ते मी वरती शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच सोडून टक्सची उंची तुम्हाला मोजून दाखवलेली आहे। तुम्ही या पद्धतीने देखील टक्सची उंची मोजून घेऊ शकता। इथे आपण शोल्डर पासून जी टक्सची उंची मोजून घेतलेली आहे तेही तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे। मी तुम्हाला इथेही दाखवते। पुढचा जो टक्स होता आपला तो 10 इंचाचा, त्यात आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं होतं। जे आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं होतं ते सोडून आपण ही टक्सची उंची मोजून बघितलेली आहे। जेवढी आपली ब्लाउजवरती टक्सची उंची होती तेवढीच आपली इथेही टक्सची उंची आलेली आहे। इथं आपला 38 साइजचा चौकोनी डीप गळ्याचा पेपर पॅटर्न टिक झालेला आहे आणि कटही झालेला आहे। आज मी तुम्हाला हा पेपर पॅटर्न कट करून दाखवलेला आहे आणि जो गोल गळ्याचा मी पेपर पॅटर्न बनवला होता डीप गळ्याचा तो मी फक्त टिक करून दाखवलेला होता। या पेपर पॅटर्न मध्ये
ज्यांचे डाऊट होते ते मी या पेपर पॅटर्नमध्ये क्लिअर केलेले आहेत. कटोरी विषयी असू द्या किंवा डीपगड्याविषयी असू द्या. इथं मी हा जो पेपर पॅटर्न टिक केलेला होता हा गोल गड्यासाठी आहे, हा ही डीप गड्याचाच आहे. यातही आपण चेंजेस करून घेतलेले होते. आणि हा जो पेपर पॅटर्न आपण आज तयार करत आहोत हा चौकोनी गडा डीप गडा आहे. हा 38 साईजचा आपण टिक केलेला आहे. आणि कटही मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. सर्व पार्ट मी यामध्ये कट करून दाखवलेले आहेत आणि वाढवूनही दाखवलेले आहेत. मी या व्हिडिओमध्ये बाहीची कटिंग नाही दाखवलेली आहे, कारण मी बाहीचे व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत. 28 साईजपासून तर 48 साईजपर्यंत बाहीची कटिंग कशी कट करायची आणि त्याची घडी किती इंच घ्यायची ते मी डिटेलमध्ये एका व्हिडिओत सांगितलेलं आहे. आणि त्याच बाहीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर माझा चौकोनी डीप गड्याचा पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.